यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी यावर्षी 12 एकर धानच्या पेरला, पण त्यामधून याचा उपयोग काय? नमस्कार दादा. नमस्कार सतीश पाटील. नमस्कार संतोष पाटील. नमस्कार शंकर भाऊ. मला या धानच्या विषयी माहिती नव्हती. तो कसा पळाचा, कोणत्या दिवशी पळाचा. आता आमची शोरशिक शेती पानपसाची असल्यामुळे आज 45 दिवस त्याला कंप्लीट झाले. पण आम्ही जेव्हा तुमचंच दिशा लावून जेव्हा पाळलो तेव्हा धानच्या दबला नाही, शेत ओलं असल्यामुळे. त्यामुळे आम्ही थोडंसं कन्फ्युज झालो होतो. हे सर्व कास्तकारांचंही म्हणणं असं आलं होतं की बाबा ओलं शेत आहे, पण हा जर ढांचा आपण केला तर त्याच्या खुट्या होऊ शकतं, हे तुम्ही अगोदर सांगितलं होतं. म्हणून हा आजचा निर्णय घेऊन तुम्हाला बोलावलं. बरं, हे जे शेत पाळलं हे व्यवस्थित पळून राहिलं काय? थोडंसं माती पळून गेलं त्याच्यामुळे हे उभं आहे, याचा काही फरक पडते काय? नाही, या शेतीचा हा जो आता आपण जो आपलं कल्टिवेशन चालू केलं, 50% जवळपास उकळला आहे, 50% झोपलेला आहे, 50% जमिनीतून निघालेला आहे. हा, तर याचा तुम्हाला एक पहिल्या वाईमध्ये 50%चा फायदा होऊन राहिला. दुसरा अजून याचा जर राऊंड जर मारला तर हे जवळपास सगळं जमिनीतलं कटिंग होईल. ढेंच्या हे हिरवळीचं खत आहे, आणि या ढेंच्याचा हिरवळीचं खत म्हणजे जसं आपण शेतकरी लोक उन्हाळ्यामध्ये शेणखत टाकत होतो ते आज मिळत नाही. आणि या ढेंच्याच्या हिरवळी खतामुळे तुम्हाला एक एकरी 5 ते 10 बंड्या एकरी जे आपण टाकत होतो त्याचाच या ढेंच्याचा एकरी एक बॅगचा उपयोग होते. दादा, आता जो हा ढेंचा पेरलेला आहे तर याचा नेमका उपयोग कशाचा होते? या पाल्याचा होते की या दंडीचा होते की मुळाचा होते? या ढेंच्याचा ह्या ज्या तुम्हाला गाठी दिसून राहिल्या हा एक प्रकारे नत्राच्याच गाठी आहे, आणि हा ढेंच्याचा मुळापासून तर शेंड्यापर्यंतचा उपयोग होते. यालाच जे हिरवळीचं खत जे म्हटलेलं आहे की याचा सुद्धा हे जे दांडे सुद्धा हे जमिनीमध्ये सडणार आहे. याच्यामुळे आता हे शेत भुसभुशीत होईल का? हो, या शेताला चांगल्या प्रकारे याच्यात NPK चं प्रमाण वाढेल. जसं आपण म्हणतो आपल्या शेतात नत्र, पालाश, पोटॅश याचं प्रमाण सुद्धा वाढेल. आणि याचा फायदा मुळापासून तर शेंड्यापर्यंत प्रत्येक याचा जमिनीत जेव्हा पूर्ण गाळून सडील तर याचा तुम्हाला जमिनीमध्ये असा फरक दिसेल की बाबा आपली जमीन कशी भुसभुशीत झाली. सुपीकतेसाठी याचा चांगला फायदा. एक नंबरचा फायदा. आणि हिरवळीसाठी आणि हिरवळीचं खत जर ढेंच्याचा जो शेतकरी करत असेल तर त्याला दरवर्षी त्यालाच त्याचा उपयोग समजेल की या खतापासून आपल्याला हिरवळीचा काय उपयोग मिळाला. गणेशरावांनी या वर्षी केला, पण तुम्ही याचा आधी प्रयोग केलेला आहे का? मी 10 वर्षापूर्वीपासून ढेंच्याचा हे करतो. मी पहिल्या वर्षी हा जवळपास 20 एकराला लावला होता. मला त्या जमिनीचा चांगला फायदा झाला. मध्यंतरीच्या काळात आमचे भाऊ विद्यापीठाचे यांनी सुद्धा ढेंचा पेरलेला होता 18-19 मध्ये. आजही जर तुम्ही या शेताची क्वालिटी जर बघितली तर असं शेत नरम आणि मोग. तुमचा हा भाग जरी पाण्याचा निचरा होत असेल तरी आमच्या भागात पाण्याचा निचरा होत नाही. आमची जमीन दलदलीची आहे, पण आम्हाला त्या जमीनमध्ये असा त्याचा 100% फायदा मिळालेला आहे. आणि मला असं वाटते की ह्या खारपान पट्ट्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जर 4-5 एकर शेती असेल तर किमान त्यांनी एकरभर ढेंच्या लावून आपल्या शेताची सुपीकता वाढवावी, म्हणजे जेणेकरून पुढल्या वर्षी त्या शेतकऱ्याला चांगला त्याचा उपयोग होईल. का दादा, याची उंची किती पाहिजे? त्याची उंची सारा 3.5-4 फूट. किती दिवसांनी पळायला लागते? हा 45 ते 60 दिवसांनी. हो काय? 45 ते 60 दिवसात त्याचं समाप्ती करावी लागते याची तो पाळालाच येते. अशी गोंड्यावर आला नाही पाहिजे बियावर याच्या आधी. 45 दिवसानंतर याला जमिनीत काढलं पाहिजे. हो काय? आणि बरं, या शेतात बुरशीचं प्रमाण जास्त आहे, तर कोणतंही पीक पेरलं तर बुरशी येते, तर याच्यापासून याचं प्रमाण कमी होईल. कमी होऊन जाईल. कमी होईल नाही, बुरशीचंही प्रमाण कमी होते. म्हणजे आम्ही सर्व टाकून पाहिला आहे की नाही, त्यामुळे नाही, तो बुरशीचं प्रमाण सुद्धा कमी होते. आणि ढेंच्या म्हणजे हे कसं हिरवळीचं खत आहे की तसं आपण आपल्या शेतात शेणखत टाकतो. शेणखताचं सुद्धा हा हिरवळी हा ढेंच्या आपला काम करू शकते. म्हणजे आता आपल्याकडे गुरंढोरं नाही, त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांनी पीक घेणं फार योग्य. म्हणजे आपल्या शेताची सुपीकता वाढवणे हिरवळीच्याच खतामुळे वाढेल. मग तुम्ही ढेंच्या घ्या. अन्यथा पहिले जुने लोक बोरू घेत होते. आता नवीन तंत्रज्ञानानुसार हा जो आलेला ट्रॅक्टर हा खूप चांगला आहे. याचं जर आपण समजा बियाणं घेऊन सुद्धा याचा उपयोग होईल का आपल्याला? म्हणजे हिरवळीचं खत आपल्या शेतात होईल का? आपण उत्पन्नासाठी पेरत नसून आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी जे करून राहिलो, त्याच्यामुळे आपण जे खारपान पट्ट्यातले शेतकरी आपल्याला हे पीक
ते शक्य नाही. बाजारपेठ आणि त्याला बाजारपेठ, नाही. त्याचं पॅकिंग, सध्या याला कोणी बाजारात शेतकरी तसा विकत घेणार नाही. हा जो बियाण्याच्या थ्रू जो काही आतापर्यंत शासनाने त्याचं वाटप सुद्धा 100% अनुदानावर केलेलं आहे, विद्यापीठानं केलेलं आहे, इकडे कृषी विभागाकडे वाटलेलं आहे. पण आता ते सगळं वाटप बंद होऊन जेव्हा शेतकरी याच्याकडे जेव्हा आला, आज गणेशरावांनी 12 एकर जो लावला, तर त्यांनी कुठून बियाणं उपलब्ध केलं हे त्यांना पहिले विचारा. आता हे कदाचित मला विकत मिळत असेल, पहिले शासनाने हे 100% अनुदानावर वाटलं. पण तेव्हा फारसं शेतकऱ्यांनी खारपानपट्ट्यात लक्षात घेतलं नाही, काहीतरी आहे बुवा. पण आता ही आपल्यासाठी काळाची गरज आहे. आणि हा ढेंच्या हा दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, म्हणजे आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्याकरता. कारण की अलीकडच्या काळात आपण जे खताचं, रासायनिक खताचं प्रमाण फार वाढवलं, त्याच्यामुळे आपली जमीन अशी कंकरली, आपल्या जमिनीमध्ये पाणी मुरून नाही राहिलं, आपल्या जमिनीत चांगल्या प्रकारे निचरा होऊन नाही राहिला. शक्यतो ठाकरे जर शेतकऱ्यांनी असे जर प्रयोग केले तर आपला खर्च कमी होईल. मी नवीन असल्यामुळे तुम्ही जे मार्गदर्शन दिलं त्याबद्दल विलास दादा तुमचं मी फार आभार मानतो. तुमच्या अनुभवानुसार तुम्ही शेतकऱ्या काय एका वाक्यात? मला असं वाटतं की तुम्ही आता ह्या वर्षी ढेंच्या पेरल्यानंतर आणि तुम्हाला त्या जमीनचे आता पुढचे जे रिझल्ट मिळतील, तेव्हा हे शेतकरी स्वतःहून म्हणतील की आपापल्या बरीनं आपापल्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे की 1 एकर 2 एकर आपण ढेंच्या पेरला पाहिजे. दरवर्षी आपल्या शेतीची एका बागाची सुपीकता वाढवणं हे गरजेची आहे. आणि तुम्ही हा जो एक आता एवढा मोठा 12 एकराचा जरी तुम्ही सदन शेतकरी असल्यामुळे तुम्ही 12 एकराचा जरी हे ठेवला, तरी पुढल्या वर्षीपासून तुम्हाला 12 एकराचा बेनिफिट चांगला भेटणं चालू होईल. आणि जेव्हा लोक याचा रिझल्ट पाहतील, तेव्हा स्वतःहून हे शेतकरी तयार होतील की नाही बुवा आपण 1-2 एकर पेरला पाहिजे. कारण धन्यवाद, तुम्ही शेतीत येऊन या भांड्याचं मार्गदर्शन केलं. आणि सतीश पाटील साखरे किंवा संतोष पाटील, निशू पाटील, त्यानंतर शंकर फेरन, मिथून आठवले यांना या सर्व परिस्थितीचा जाणीव करून दिली. पुढच्या वर्षी जर फायदा झाला तर नक्कीच मी टाकतो. पण आता यावेळेस हा व्हिडिओ झाला फक्त यांच्या अनुभवाचा किंवा शेतकऱ्याला उद्बोधन द्यायचा. येणाऱ्या काळात धानच्या बद्दल पूर्ण माहिती, तो पाळाचा कसा, पेराचा कसा, हे गन्ना काफन्ना युट्यूब चॅनलवर मी नक्कीच देईल. पाहत राहा गन्ना काफन्ना युट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बडे. धन्यवाद.